दार आतून लॉक आहे. लॉक आहे? असावरी दार उघड, नाही तर मी तोडेन. दरवाजा का लॉक केला होतास? नरकात जाशील रे, नरकात जाशील तू. हर्षवर्धन भोसले. असावरी, तुमच्याशी बोलतोय आम्ही. नाही मी ऐकते. बघा उपकार करताय. काय झालं, दचकलीस का? काय नाही. चल बाय, निघतो. हॅलो. हां, सचिन बोलतोय. मगाशी कट झाला का फोन? हां नाही चुकून. हां, अच्छा अच्छा. नाही म्हटलं बऱ्याच दिवसात कॉन्टॅक्ट नव्हता म्हणून नंतर फोन करते. कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? फोन कोणाचा होता असं? मैत्रिणीचा. कुठल्या मैत्रिणीचा? शाळेतली मैत्रीण. नुसती शाळेत यायची का शाळेत नाव घातलं होतं? नाव काय तिचं? स्नेहा. स्नेहा, शाळेतली मैत्रीण. बघू फोन. म्हणते ना की फोन बघू. सॉरी, खरंच शाळेतल्या फोन द्या. मैत्रिणीचा. अहो फोन. काय नसत्या चौकशा करतोयस? अरे ती सांगते ना तिच्या मैत्रिणीचा फोन होता म्हणून. तपासणी कसली करतोस पोलिसासारखी? मैत्रिणीचा फोन होता. हो माहिती आहे मला. म्हणजे तीच म्हणाली ना तसं. आणि ती खोटं कशाला बोलेल नाही का? मी फोन मागत होतो ते हँडसेट करता. बघ किती जुना झालाय, बदलायला पाहिजे आता. अरे मग दे ना तिला एक नवीन आणून. जशी आज्ञा. घ्या मॅडम. चला निघतो मी. येतो माई. काय नाव म्हणालीस तू? स्नेहा. उठ निरंजन. निरंजन. निरंजन उठ. दीदी तू व्हॉट द हेल, ही काय पद्धत झाली का? गुड मॉर्निंग. अरे मसणात गेलं तुझं मॉर्निंग. कशाला उठवलंस मला?
घड्याळात पाहिलं किती वाजलेत ते? किती? 11 वाजलेत आणि अजून तू बैलासारखा लोळत पडलायस इथे. तू कधी पाहिलंस ग बैलाला लोळताना? शट अप जय, शट अप. अरे निरंजन, लोकांना रिक्वेस्ट करून त्यांच्या हातापाया पडून तुझ्यासाठी मी एक नोकरी शोधली. असा आळशीपणा करून घालवणार आहेस का ती? ऑफिसला गेला नाहीयेस तू अजून, काल सुद्धा गेला नव्हतास. हे बघ, मी त्या ऑफिसला जाणार नाही. अरे ते का ऑफिस आहे का? मिलिटरी कॅम्प आहे साला सगळा. असंच बसा, तसंच बसा, हे वेळेवरच या. आणि त्यात तो पांढरे बुलडॉग कधी फाडून खाईल असं वाटतं माहितीये. एकतर ती त्या घाऱ्या डोळ्यांची माणसं ना मला अजिबात आवडत नाही. मी अजिबात जाणार नाही त्या ऑफिसला. बस. हॅलो, कुणाच्या तरी डोळ्यांचा रंग तुला आवडत नाही म्हणून तू माझ्या मेहनतीवर पाणी फिरवणार आहेस का? हा? हे बघ निरंजन, प्लीज थोडे दिवस तरी सिन्सिअरली काम कर, कळलं? एकदा हे मॉलचं काम मार्गाला लागलं ना की मग मी तुला दुसरीकडे कुठेतरी हलवेन. आणि जायचं कुठे मी? धनाजीरावांचे बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत रे. अमरावती, अकोला. आणि जर नशीब बलवत्तर असेल तर मुंबई सुद्धा. हा, आणि ते हे पांढरे पिंढऱ्यांसारखी माणसं नसतील रे. मुंबई? ए, मला राहायला ऑफिसचा फ्लॅट सुद्धा मिळेल ना मुंबईला? ऑफकोर्स येस. यार खरं लाईफ तर मुंबईतच आहे यार. गेल्या जन्मी काय पाप केलं होतं आणि या भोकात येऊन पडलो देव जाणे. निरंजन, गेल्या जन्मीचं सोड ना. या जन्मी, या जन्मी थोडं तरी काम कर. थोडं तरी, म्हणजे पुढे सुखाने जगशील. प्लीज गेट रेडी, बी अ गुड बॉय. अरे यार, पण मी आत्ता ऑफिसला गेलो ना तो पांढरे फाडून भिंतीला चिकटवेल मला. निरंजन, डोकेदुखी, पोटदुखी, ताप हे असले आजार जन्माला चालेत बॉसना मूर्ख बनवण्यासाठी, कळलं? ठीक आहे, जातो, आंघोळ करतो आणि आता. सर, आमच्या इंजिनियर्सची टीम ज्यावेळेस प्लॉटची मोजणी करत होती त्यावेळेस असं लक्षात आलं आहे की प्लॉटच्या वेस्ट एंडला काही अनधिकृत झोपड्या आहेत. मग त्या तिथे असून चालणार नाही साहेब. कारण आपल्या प्लॅनप्रमाणे आपल्या पार्किंगचं एक्झिट गेट तिथेच असणार आहे. म्हणजे सर, ही गोष्ट माझ्याही लक्षात आली होती, पण ती माणसं जाम चिकट आहेत. शिवाय त्यांना पॉलिटिकल सपोर्ट आहे, त्यामुळे त्यांना तिथून हलवणं खूप कठीण आहे. आईच्या पोटातून बाहेर पडून मूल जन्माला येणं ही जगातली सगळ्यात कठीण आणि अशक्य वाटणारी गोष्ट आहे. तरीही रोज करोडो मुलं जन्माला येतात उदापुरे. मला त्या झोपड्या तिथून हटलेल्या पाहिजेत. सर, मी नायकांशी बोललो होतो, पण त्यांनी बोला सर. आपल्या प्लॉटवरती काही इल्लीगल झोपड्या आहेत, त्या संदर्भात उदापुरे तुमच्याशी बोलले होते. होय साहेब. मग तरी त्या झोपड्या तिथून हटल्या का नाहीत? 2 दिवसात हटतील सर. 2 दिवसात नाही नाईक, 48 तासात म्हणा.
मी समजलो सर. चला जेवायला येता ना का वेळ आहे अजून? तुम्ही सांगाल तसं बाई, आम्ही तुमच्या आज्ञेबाहेर थोडेच आहोत. काय माहित. चला पानं घेते या. आसावरी, काय माहित. मला काही बोलायचंय तुझ्याशी. बोला ना. हर्ष आणि तुझ्यात काही बिनसलंय का? मी कोल्हापूरहून आल्यापासून बघतेय, तो तर विचित्र वागतोच आहे, पण तू सुद्धा विजल्या विजल्यासारखी दिसतेस. काय झालंय? नाही तसं असं तसं काहीच नाही माहित. खोटं बोलणं तुला नाही जमत बाळा. अहो खरंच मग. खरं सांग, हर्षने तुझ्यावर हात उचललाय. तुला जे लागलं होतं ते माहित. म्हणजे खरंय तर हे. थांब, आता येऊ दे त्याला. नाही माई प्लीज तुम्ही त्यांना काही बोलू नका. अगं पण नाही मी हात जोडते, त्यांना काही बोलू नका. नका बोलू. तुम्ही कोल्हापूरला असताना इथे काय झालं ते नाही सांगता येणार मला तुम्हाला. तुम्ही विचारू पण नका माई. पण माझ्यात आणि अशा नवऱ्याच्यात जर तणाव असतील ते माझे मला सोडवले पाहिजेत, कुणाच्याही मदतीशिवाय. अगं ते ठीक आहे, पण कधी कधी नाही. मी पानं घेते. जेवायला या. ज्याला अचानक हिरा सापडतो त्याच्यासारखा सुदैवी तोच, आणि जो त्या हिऱ्याला काचेचा तुकडा समजून फेकून देतो त्याच्यासारखा दुर्दैवी तोच. हर्ष, अरे कधी समजणार तुला? हे झोपडपट्टीवाले 2 दिवसाच्या आत इथून हटले पाहिजेत. यांना जर का आत्ताच इथून हटवलं नाही तर ह्यांची मस्ती वाढत जाणार, समजलं? इथे एकही झोपडी राहता कामा नये. एक जरी झोपडी दिसली ना तर माझ्याशी गाठ हे लक्षात ठेव. सगळी झोपडपट्टी इथनं हल्लीच पाहिजे. ए क्या बे, आम्हाला झोपडीतून हटवायची बात करायले? ए आबा, ए सुन्या, ए काका, ए इकडे या. काय झालं काय झालं हे बघ, आम्हाला झोपडीतून हटवायची बात करायले. काय चाललंय काय तुमचे? 10 वर्ष इथं आम्ही राहतोय आणि तुम्ही इकडून आम्हाला आठवणची वार्ता करताय. काय चाललंय काय तुमचं हे लोक? अरे तुमच्या का बापाची जमीन आहे? तुम्ही कशा आम्हाला आता पळून लावता तेच बघतो. ए आता इथून जाताय की हानू? चलो कशा आहेत बघू.
दीज काय सॉलिड न्यूज आहे. नाही ना सापडली. हर्षवर्धन भोसल्यांच्या मॉलच्या जागेवरील झोपड्यांना आग. फॅन्टास्टिक न्यूज. सही आहे. थँक्यू सो मच निरंजन. आता मला काय मिळणार? तुला जे हवं ते मिळेल. थँक्यू. आता त्या हर्षला या आगीच्या मॅटरवरून कसा पोळून काढते ते बघच तू. बोला नाईक. काम झालंय साहेब. लाखो कामं सांगितली होती नाईक, त्यातलं कुठलं काम झालंय? साहेब, आपल्या प्लॉटवर असलेल्या इल्लीगल झोपड्या आणि त्यात राहणारी माणसं आता तिथे नाहीयेत. आपला प्लॉट रिकामा झालाय साहेब. साहेब, तुम्ही 48 तासांची मुदत दिली होती. फक्त 22 तास आणि 20 मिनिटातच तुम्हाला खुशखबर द्यायला मी फोन केला. तुम्हाला आणखी एक काम सांगितलं होतं नाईक, पांढरे. त्याचं काय झालं? म्हणजे मी ते साहेब. नाईक, आता सशांची शिकार करणं सोडा, वाघाची शिकार करा, वाघाची. आणि मग मिशांना पिळी देत बसा.